गुड मॉर्निंग एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. 10:30 झालेत आणि संडे आहे. आज संडे आहे तर थोडं लेट उठलो आपण. तर आवाज पण भारी झाला. काल रात्री ऑइलिंग वगैरे केलं होतं मी. तर चला आता आज संडेची भरपूर कामं आहेत आपल्याला. बघूया कशी कशी काय काय होतं ते. आणि पहिला आता नाश्ता वगैरे बनवायचा आहे, त्याच्यानंतर बघूया बाहेर कसं पडता येतं आपल्याला. चलो. मी स्वतः बनवणार आहे पोहे. अजून काय बघ, दोनदा लाईट निघतात. काहीतरी लाईटीचा प्रॉब्लेम झालाय काय? दोनदा अशी फ्लॅश होती काल रात्रीपासून. आता आपण बनवणार आहोत पोहे. आणि अजून काय बनवायचं आहे का नाश्त्याला? पण पोह्यांसाठी सगळं सामान घेतलं. एक बटाटा घेतला आहे, 4 मिरच्या घेतल्यात, कढीपत्ता, कोथिंबीर आणि थोडेसे शेंगदाणे. माझी फास्ट आणि क्विक रेसिपी आहे, जी की आपल्याला अर्जन्सी असेल तर पटकन आपण खाऊन निघू शकतो. सो चला आता पटकन हे करून घेऊया आणि मला दाखवू. चला तर कढई थोडीशी गरम झाली तो आपण 2 चमचे तेल टाकून जिरं, राई वगैरे टाकून आणि आपले सगळं इन्ग्रेडियंट कट करून घेतो मी फटाफट. चला आता आपण थोडंसं तेल ॲड करूया आपल्याला जसं हवं तसं. ठीक आहे, आता एवढं माझं प्रमाण आहे, एवढं तेल मी ॲड करतो. कढई गरम झालेली आहे तर आता आपण सगळ्यात आधी शेंगदाणे थोडेसे असे मूठभर घेऊया आणि शेंगदाणे पहिले असे फ्राय करून घेऊया. ठीक आहे, तर आता मी शेंगदाणे काढून घेतले आणि अचानक मॅडम बोलल्या की तू आंघोळ कर, मी करते पोहे ती करणार आहे. तर आता कसं आहे, आपल्याला पण एका कार्यक्रमाला जायचं आहे आणि त्यासाठी ती बोलते की पटकन तू आंघोळ करून घे. प्लॅनमध्ये चेंज. नेक्स्ट टाइम मी तुम्हाला माझी रेसिपी दाखवेल. आता हिची रेसिपी तुम्ही चालून घ्या. चालून घ्या. हां, चालून घ्या. आता मी आंघोळ करतो. ती लागली पोहे करायला. मी तिला बोललो पण मी करतो म्हणून, पण ती बोलते मी पटापट करते, आपल्याला निघायचंय. तर आम्ही दोघं एकत्र जाऊ. चला आवर पट. बसला ना लय उशीर लागल. मीच पोहे चांगला करतो. आणि खरंच चांगला करतो. मला आलूचे पोहे आवडतात. ठीक आहे, आता ही बघा, इथं हात बघा किती फास्ट चालतोय बघा. फटाफट करते ती. आपलं कसं निवांत असतं ना एकदम सगळं, म्हणून. चला गाईस, तर आता मी आंघोळ करून घेतो म्हणजे आपल्याला पटकन निघायला. मॅडमला पण सोडायचं, तिचं ऑफिस आहे आणि मला पण एका प्रोग्रामला जायचं. चला. A few moments later. ऑलराईट गाईस, तर आंघोळ वगैरे झाली आपली आणि आता नाश्ता वगैरे करूयात. चला, तर आपले पोहे रेडी झालेले आहेत मस्तपैकी. तर नाश्ता करून घेऊ. चांगलं आहे. ऑल सेट गाईज, तर आता आपण निघत आहोत. आपला नाश्ता वगैरे सगळं डन झालेलं आहे. चलो, सगळं बंद. निघूया आता. काहीच तर निघतो आता आपण. आणि 12:30 झालेत ऑलमोस्ट. आता कार्यक्रमाला पोहोचायला पण मला उशीर झाला आहे, हिला पण उशीर झाला. चला पटापट निघूया. चल बाय बाय. तुला ड्रॉप केलेला आहे. A few moments later. एक कार्यक्रम, जसं मी तुम्हाला बोललो की त्या कार्यक्रमामध्ये फारसं मला काही जास्त शूट करायला जमलं नाही. सो तिथे जास्त बरोबर नाही वाटलं शूट करणं. सो डायरेक्ट घरी आलो, जेवलं तर होतोच. आणि त्यानंतर जे मी झोपलो ते डायरेक्टली आत्ता उठलो आहे. 6:45 झालेत. तर आत्ता उठलो आहे मी आणि आता भाग्यश्रीला घ्यायला जायचं आहे. आणि हे पोरं पण येणार आहेत वाटतं, काहीतरी आहे त्याचं प्लॅन आहे. तर लेट सी, बघूया कसं होतं. आता पटकन मी तोंडावर पाणी मारलं, फ्रेश झालो. आता आपण निघतो घरी. चला आता भाग्यश्रीला घ्यायला चाललोय मी आणि तिला पिकअप करून मग आपण घरी जाणार आहोत. बघूया कसं काय होतं. तर पोरं पण येतात आहे बोलतात आहे. लेट सी. गाडीमध्ये पेट्रोल एकदम लो आहे, पेट्रोल पण टाकून घेऊ. मॅडम क्रॉस करून उभ्या राहिलं तिथे. काय नाही सांगतोय, क्रॉस करून उभी राहिली इकडे. ठीक आहे, चलो. चला आता मॅडमला पिकअप केलं, आपण निघतो आता घरी. अरे मी झोपलो होतो, मला काय माहिती, मला लय झोप आली.
ऑलराईट गाईज, तर गाडी आपली फुल करून झालेली आहे आणि आता हवा वगैरे भरून घेतली आहे. तर उद्या सकाळी ऑफिसला निघताना टेन्शन नको. तर आपली गाडी फुल झाली आहे आणि हवा वगैरे भरून मग निघतो आपण. भाग्यश्री तिकडे उभी आहे. चला आता आपण 570ला गाडी फुल केली आहे. सो 10-15 दिवस ॲप्रॉक्स पेट्रोल जातं आपल्याला. 15 दिवस तरी तरी जातंच. पोहोचलो गाईज आपण आता. चला गाईज, तर सगळं सामान घेतलं आहे आपण. आता निघतो वरती. A few moments later. ऑलराईट गाईज, तर फ्रेश वगैरे झालो मी आणि जसं परंपरेनुसार सगळे आलेले आहेत. तर निलेश आलाय, नीलम आहे इकडे, मोबाईल हल्ला. पास्ता खाणार आहोत. आणि आता मॅडम बनवत आहेत पास्ता. तर इथं पास्ता चालू आहे. मायाला फोन करा, नाही तर पास्ता एकदम घेऊन जाणार आहे आपला. तर इथे पास्ता मेकिंग चालू आहे. आणि आता चला, आता तो आला की मग आपण खायला वगैरे घेऊ. पण आता मला नाही वाटत तो अर्धा तासाशिवाय येणार. देवपूजा पण आपली आटपलेली आहे मस्तपैकी. चला, तर आता नारळ पाणी गेले 2 दिवस झालं नारळ पाणी असंच आहे. तर आता हे आणि पाणी आहे चांगलं मस्तपैकी साठल. आई एवढं पाणी आहे. निला तुझा हातचा चहा बनव मस्तपैकी. तिला आहे या ठिकाणी दुधाचा चहा बनव मस्त. चला, आता मस्त पास्ता रेडी झालाय आपला. बसा बसा लवकर. चिली फ्लेक्स आणि आपले चीज क्यूब्स. मला असेल तुझा भरोसा नाही. त्यांनी घर घेतलं ना. कोणी? ती मुलगी अशी गोरी गोरी आणि छोटी मुलगी आहे त्यांना. हा, भाव्याबद्दल बोलते ती. परवा त्यांचा व्हिडिओ बघितला. वा वा वा, मस्तपैकी निला एकदम चीज. बजेट नुसार ग घेतलं. तिकडचेच आहेत ते. वा वा वा, राहते. मस्त मजा आली. मला तिकडच आवडतं. नाही ना, तो बोलला. माझं हे. काय रे बाबा एवढं लेट? नाही इथं मग हे झालं. काय बंद पडलं? म्हटलं अडकलाय कुठं. अरे 20 मिनिटात मी इथं होतो. तुझा फोन आला सेकंड नाही. हा, चला मस्तपैकी मयूर आलाय आणि सगळेच आता ऑलमोस्ट. आता इथं पाणी आलं, तर मला पाणी भरायचंय, कपडे पण धुवायचे आहेत. काय आणलं माया? मुगाची भजी आणि केक. भाई एक नंबर मुगाची भजी. चला गाईस, तर आता इथे भाग्यश्रीने जेवण वगैरे सगळं रेडी केलंय. मेथीची भाजी बनतीये. हां, पसारा आहे, ठीक आहे, इग्नोर करा. मेथीची भाजी केली आहे मस्त आणि सगळं जेवण वगैरे सगळं झालंय. सॅलड बिलड कटिंग चालू आहे. डाळ भात भाजी, अजून काय? मिरच्या ना का? ठेचा करते, ठीक आहे. तर आज संकष्टी आहे म्हणून आपलं व्हेज, नाही तर संडेमध्ये काहीतरी नॉनव्हेज केलं असतं. एनिवेज, तर आता सगळं काम झालेलं आहे आणि आता डायरेक्ट जेवताना काय बाकी? भाकर नाही झाली? ओके, ठीक आहे. हे सॅलड वगैरे कटिंग करू का मी? नको, नंतर कर जेवायच्या वेळेस. ठीक आहे, आता लास्ट फेर आहे, सगळं होऊ दे पटापट. चलो, थोडंसं हरड्या वगैरे असं आपलं तव्यावर मस्तपैकी पाणी मारून घेतलं. भरडूया. ॲडजस्ट चालू आहे. मिक्सरनी आणि याच्यानी फरक पडतो. मिक्सर आपण मिक्सरने लावतो म्हणजे चव नाही येत, याच्याने तांब्याने चव येते मस्त. आणि खरडा म्हणजे आपलं शेवटी प्राण. बघा, हे 2 मिनिटात असं झालं एकदम. चला, आपला खरडा रेडी झालेला आहे. ठीक आहे, पण बाई स्ट्रगल. हा, बोळ गेलं का असतं. भांड्यांसोबत दर ग, तिला आता खाता येणार नाही ना. मला चार्जिंगला लावायचं. तू सावकाश जाऊ द्या. सकाळी ना गुरुवारी खाली बघितलं नाही, मी हे नाव आणि हा स्टँड लक्षात ठेवला यांचा. स्टँड कोणाचं? वरती आहे. या सावकाश जावा. घरी गेल्यावर फोन करा, मेसेज करा. बाय बाय. बोई मेसेज करा, मेसेज. आठवणीने या का? आवाज पोटातून आला. बोई
चलो बाय. आत्या म्हणू का मावशी म्हणू काय म्हणू आत्या येऊ का चलो बाय, गुड नाईट. चला 11:30 झालेत. ऑल राईट गाईज, तर सगळी जण गेली आत्ता जस्ट आणि 12 वाजलेत आणि सगळे जेवण वगैरे गेली आणि मस्तपैकी आज आपला संडे झाला. सकाळी जसं तुम्ही बघितलं आपण होल डे आपला थोडा बाहेर होता, घरी होता. त्यानंतर घरी आलो, सगळं जेवण वगैरे करून आणि मस्त आता रिलॅक्समध्ये आराम करतो. होता सकाळी ऑफिस, मॅडमचं पण उद्या सकाळी ऑफिस. तर हा तिची वीकडे तिला नसतो, डायरेक्ट वीकली ऑफ कोणतं तरी तसं असतं. संडे बिंडे कुछ नाही होते. तिचं फक्त एकच वीकली ऑफ घेऊ शकतो. एनिवे हां, जेव्हा वाटेल तेव्हा. एनिवेज दॅट्स इट फॉर टुडेज गाईज. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आणि कसा वाटला तुम्हाला आपला हा संडे ब्लॉग. आता इथून पुढे मे बी आपलं 1 डे 2 डेमध्ये काय काय जे होत असेल, छोटं मोठं आपलं जे काय असेल ते शॉर्ट्स थ्रू किंवा ब्लॉग थ्रू ते कंटिन्यू करायचा प्रयत्न करतोय, जसं जसं जमल तसं. आणि आय होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय कर. बाय. चलो.